श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया. मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा. यंदा 9 एप्रिल 2024ला साजरा केला जाणार आहे. यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके 1946 शोभन नाम संवत्सरम प्रारंभ होत आहे. या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे. वैदिक शास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे. गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासून शश राजयोग, अमृत सिद्धियोग व सर्वार्थ सिद्धियोग जुळून येत आहे. हा योगायोग तब्बल 30 वर्षांनी जुळून आला आहे. यातील शश योग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा बसणार आहे. शनी सध्या मंगळासह युती करून कुंभे स्थित असल्यामुळे शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो. यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुढीपाडव्यापासून या राशींचे गोड दिवस सुरू होणार आहेत. त्यात सर्वप्रथम रास आहे ती आहे मेष रास. मेष धनु राशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत. हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकते. तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख देखील मिळू शकते. तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात देखील करू शकता. पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते. पगार ठरवताना वाणीत म्हणजे बोलण्यात माधुर्य असायलाच हवे. यानंतरची रास आहे ती आहे मकर रास. 3 पैकी 2 मुख्य अशा 2 राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत. यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते. तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो. जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील. मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते. हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला कर्जमुक्त होता येईल. मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते. एखादा जुना विवाद सोडवता येईल. ज्यामुळे प्रचंड श्रीमंती होऊ शकते. यानंतरची रास आहे ती आहे वृषभ रास. शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत 11व्या स्थानी गोचर करत आहे. तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभ स्थानी तयार होणार आहे. या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामीने वास्तव्य आहे. येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो. वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत. नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी मिळू शकते. नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते. वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.